दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, ती सुद्धा बघूयात। संतोष देशमुख यांचं कुटुंबीय जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, या न्यायाच्या लढ्यामध्ये कुटुंब तर अग्रक्रमाने पुढे मार्गक्रमण करते, मात्र त्यांच्यासोबत गाव आहे, गावासोबत जिल्हा आणि आपण बघतो की राज्यातले अनेक लोक त्यांच्यासोबत या न्यायाच्या मागणीमध्ये उभा आहेत। पण ही सगळी घटना घडल्यानंतर त्याचे सगळ्यात गंभीर परिणाम आपण बघतो की अर्थात ते कुटुंबात आधी होतात। विराज संतोष देशमुख यांचा मुलगा आहे, शाळा सुरू केली रेग्युलर? हो, परवा दिवशीपासून शाळेत चाललो। अच्छा, पण मग काय मित्र बोलतात तुला? हे तर सगळ्यांना माहितीच आहे, म्हणून कोण नाही बोलत ह्याविषयी। सगळ्यांना माहीत आहे? हो, तुला पण आठवतं परत एकदा की आता शाळेत जातोयस तू, पण यापूर्वी शाळेत जाताना तुझ्या बाबाशी तुझं काय बोलणं व्हायचं? तुझे बाबा तुझी कशी चौकशी करायचे? हो, बाबा विचारत होते काय शिकविलं काय नाही शाळेतून आल्यावर। आठवण येते बाबाची? हो, खरं तर या वयात हे दुःख पचवणं फार गंभीर गोष्ट आहे। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। धनंजय, मला माहिती आहे की भाऊ म्हणून आज हे सगळं दुःख पचवणं सोपं नसलं तरी कुटुंब प्रमुख म्हणून आता या कुटुंबाला पुढे घेऊन जावं लागणार आहे। कुटुंब प्रमुख म्हणून खरं तर हे गावच आहे। आता आम्हालाच जसं आत्तापर्यंत ओटीत घेतलं होतं आमच्या भावासकट सगळ्या कुटुंबाला, तसंच यापुढं जे गाव आहे त्यांच्याच ओटीत आम्ही असणार आहोत। त्यांनीच आम्हाला कुठंतरी धीर दिला, सांभाळलं तरच आम्ही उभारणार आहेत। तपास प्रकरणामध्ये आम्ही एक गोष्ट वारंवार बघतोय धनंजय, की तुम्ही CIDकडे जाता, माहिती देता, CID तपास करते। का असं होतं की एक प्रकरण आहे, 2 महिन्यापासून त्याचा तपास सुरू आहे, वारंवार काही गोष्टी तुम्ही मागणी करताय की यात हे आरोपी वाढले पाहिजेत, केवळ आरोपीच नाही तर आरोपीला सहकार्य करणारे लोक होते त्यांची चौकशी झाली पाहिजे। तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती समाधानी आहात की हा तपास कसा चालू आहे? तपास यंत्रणा प्रामाणिकपणे कसोटीनं ह्या सगळ्या गोष्टी हाताळतायत हे आम्ही प्रत्यक्ष बघतोय। ज्यावेळेस की जातो आम्ही त्यावेळेस त्यांचं जे काम चालू असते त्यावर आपल्यालासुद्धा त्यांना डिस्टर्ब करू नाही वाटत। पण विषय इतका हार्ड आहे, हा विषय फक्त तपास यंत्रणेचा नाही, जे प्रशासन आहे पूर्ण किंवा जे शासन आहे, मुख्यमंत्री साहेब यांनी या गोष्टीकडं इतकं लक्ष बारकाईनं घालण्याचं लक्ष आहे, म्हणजे गरज आहे। दुर्दैव वाटते खरं तर त्या 50 मधल्या एकाला तरी वाटायला पाहिजे होतं की हे लवकरात लवकर जेर बंद करून याला न्याय द्यावा, पण त्यांनी तसं न करता हे लोक सर्रास त्यांना मदत करायचे। ह्या मदत करणारे लोक आहेत त्याविषयी आमचा जो पावित्र्य आहे तो एक ना एक दिवस नक्की आम्ही घेणार, कारण का अजून हे दुसरे 9 जण तयार करू शकतात आणि त्यांच्याकडून अशा गोष्टी घडून शकतात। त्याच्यात आमचं गाव आम्ही देखील असू शकतो, कारण का ह्या विकृती इतक्या विखुरलेल्या आहेत, इतके अमानुष लोक आहेत हे, त्यांना जात धर्म पंथ जीव कुणाचा इतका सोपा आहे घेणं की ते प्रयत्न देखील तशा पद्धतीनं काही अनुभव आहेत जे की आपण बोलू नाहीत शकत। की अशोक मोहिते नावाचा एक होमगार्ड जो धारूर तालुक्यातील इथून जवळचा आहे, त्यालाही भीषण पद्धतीनं मारहाण होते आणि ती मारहाण करणारे कोण असतात तर कृष्णा आंधळेचे मित्र असतात। म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तू एकत्रित बघतेस का, की हीच भीती तू यापूर्वी व्यक्त केली होतीस? तीच भीती होती की माझे आज दुःख आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे ते इतर कोणावर येऊ नये, कारण की हा जो दुःखाचा डोंगर आहे हा खूप मोठा आहे, याच्यातून कोणी सावरूच शकत नाही आहे। आणि म्हणजे आता जसं चाचा म्हणला की हे विकृती आहे ते काही पण करू शकतात, म्हणजे जर ह्यांचे आता ही केस चालू आहे, आरोपी जेलबंद आधी आहेत आणि एक आरोपी फरारही आहे, तरी पण म्हणजे जे लोक आहेत किंवा ते विकृतीचे लोक आहेत ते सुद्धा आज तसेच घटना घडून आणतात। तर यामध्ये पोलीस प्रशासनाने म्हणजे हे केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे। यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून यात केवळ एक गाव नाही, एक जिल्हा नाही तर राज्यातील अनेक लोक समोर आले आणि संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या मागणी करू लागलेत। गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।